हे कसलंय बघ ती नाटक बघ. आय माय लव सायली. चल इकडं होय. हा सायलीला घेऊन येऊ. सांगू सध्या काय घरी गेलो. मम्मीला सांगतो म्हणा. हा म्हणतोय सायलीला घेऊन ये प्रपोज करा इथं वय. वय रे. हॅलो गुड मॉर्निंग. जय शिवराय मित्रांनो. आज आपण चाललोय तिकोना किल्ल्यावरती. तिकोना म्हणजे वितंडगड. वितंडगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे. तर आजचा नियोजन आहे शिवदादा सोबत जायचंय. तर मला वाटतं काय राहिलं नाही ना अजून. आज तसं जायला उशीर झाला. म्हणजे उठायलाच उशीर झाला. सकाळी 6 ते 7च्या दरम्यान निघायला पाहिजे. आता जवळपास 9:15 वाजून गेलेत. उठायलाच उशीर झालाय. मला वाटतं जाण्यासाठी इथून काहीतरी 2-2.5 तास लागतात आणि किल्ल्यावरती चढण्यासाठी 2-2.5 तास. म्हणजे किल्ल्यावरती 9, 9:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1:30 म्हणजे 1:30-2 वाजेपर्यंत किल्ल्यावरती चढू शकतो आपण. चल बस बा पटकन. चल तू बस पटकन. चल चला चला चला. ए बस लवकर. चल जायचंय उशीर झालाय. चालशील ना एवढ्या वरती किल्ल्यावर. पुरंदर वरती चढला होता ना. चढणार की राव. असं कसं. आज त्या दिवशी प्रमाणे वातावरण नाही. आजचं वातावरण जरा कडक आहे. बाहेर ऊन वगैरे पडले. त्यात हा शिवदादा आहे आज सोबत. त्यामुळं गाडी पळवता येत नाही बऱ्यापैकी. जेवणाचा बेत आज मला वाटतं जास्त काय मोठा न करताय ना आपला थोडक्यात छोट्या उरकून घ्यायचा. झोप आली. अशी कशी झोप आली. ऐशी दादा. हा ना झोप नको बरं का बा. आणि मग जायचं आपल्या किल्ल्यावरती ना. हा जवळ आला किल्ला. जवळ आला. A few moments later. इथे ना मोशी रोडला जे इंटरनॅशनल एक्झिबिशन भरतं ना आपलं, त्या एक्झिबिशन रोडला इथं महाराष्ट्र नॅशनल गॅस आहे. हे CNGचं आहे ना. आपलं काय म्हणतात तो ऑनलाईन पंप आहे. एकदम मोठा आणि भरभरून स्टेशन असलेला पंप. इथं आपण CNG भरून इथून तिकोना किल्ल्यावर चाललोय. मग आता रेट पण कमी राव. 85-90च आहे. आपल्या इकडे किती आहे कोरेगाव साईडला 89.50. इथं 85-90. रेट पण कमी आणि प्रेशर पण चांगला आहे. A few moments later. झोप झालेला शिवदादा.
आता झोपेतून उठलाय आमचा शिवदादा. आता एकाच रंगाच्या बिल्डिंगी आहे समोर, एकाच रंगाच्या. काय म्हणलं शिवदा? काय म्हणलं बोल की? सांग सांग काय म्हणलं होते? तुला आठवत नाही काय बोलला ते? तुला बिस्किट कुठे कुठे बिस्किट कुठे काय तुला? अरे चला आता बिस्किट खाऊ. थांब तुला. हां. कसं आहे कसं आहे? नाही तू सांग. नक्की. किती बँक दे कोड. तू काय तुला काय काय काय? चला चला आता आहे ना, आता खरोखर किल्ल्याच्या जवळ गेलो ना की मग दाखवतो. तोवर जरा आता आहे ना गाडी पळतो. पार दुपार झाली तरी अजून आम्ही पोहोचणच राहू तिथं. 2 तास रस्त्याला, पार 4 तास लागले ना. तिकोना किल्ल्याच्या आपण आता एकदम जवळ आलोय. आता त्या दिवशी सारखा परत गोळ होणार. दुपारची 1 वाजा आलेत. आता जेवायचं आणि मग किल्ल्यावर चढायचं. हा पावणा 1 आणि इथूनच चालू झाला जवळजवळ आता हा तिकोना किल्ल्याचा परिसर. इथून काही 1-1.5 किलोमीटर काहीतरी दाखवते. नाही 2.1 किलोमीटर दाखवते अजून. म्हणजे अजून तरी एक 5-6 मिनिटाचा वेळ आहे. आता आपण आलोय तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी. इथे ना शिवदादासाठी पाण्याची बाटली, शिवदादाची पाण्याची बाटली घेऊया. A few moments later. चलो पुढं शिवदादा. बघितोय ना आता आपण गडाच्या पायथ्याशी आलोय, बरोबर का? चल पटापटा. हा दे बॉटल. चल चल पटापटा चल. शिवदादा कसं चालतंय? टकाव 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 टकाव. चालण्याच्या बाबतीत नाद नाही करायचा. हो इकडे नाही बाहेर जायचं वरती मार्ग. चल आता इथून गाडी पार्क केली. गाडी पार्क करून आता हे वासरू बघा कसं चाललंय. ए रापचिक, हळूहळू चल फक्त. काय गुड्डू, तू बाटली घेतली असती तर बरं झालं असतं गुड्डू. थांब जरा, मला येऊ दे. थांब. चला चल चल चल. हा चल 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 पटकन चल. खाली बघून चल नीट. चल थांबायचं नाही. इकडं थांब जरा, त्यांना येऊ दे खाली. दादा तरी किती वेळ लागेल वरती बाजून जाण्यासाठी येण्यासाठी? जाण्यासाठी 1 तास यायला. हा ना, मग जाऊन यायला ना. ठीक आहे. हां हां ठीक आहे ठीक आहे चालेल. ओके थँक्यू दादा. चला चला चला. शिवदादा चाललाय मस्त. हाताला धर. काय चल की त्यानं वरती अजून. चल हाताला धर. चल 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 चल. मी तुझ्या पाठीशी उभा आहे ठामपणे. चल
शिवदादा आणि मी आज तिकोना किल्ल्यावरती आलोय. मला पप्पाने त्या- कलाकडून चालायला लावलं. काय केलं? कलाकडून चालायला आवडत तू. हा ना, तू राहिला मागं मला पाठवलं पुढं. हा ना. इकडे बघ. इकडून गेलं तर काय? दम लागला गुड्डूला. दम लागण्यासारखंच आहे. त्यात काय झालं, आज पाऊस नाही नेमका आणि ऊन जरा जास्त आहे. म्हणजे ऊन म्हणजे काय आहे की असं पाऊस पडून गेलं कसं जरासं नाही का उन्हाची चापट पडते चापटसारखं, तसं झालं ऊन एकदम कडक असं. काही तर असं ना हे नाही, गारवा नाही उन्हात, कडाक ऊन आहे कडाक. तर ती माझी गुड्डी चॉकलेट खाल्ली, आत्ता जेवण केलं आहे. आता मस्तपैकी किल्ला सर करायचा. हे इकडचं वातावरण पण लय भारी आत्ता. म्हणजे जरी आता पूर्ण म्हणजे बाहेर जरी जास्त ऊन असलं ना तरी इथं जिथं आम्ही आत्ता बसलोय का इथं मात्र आहे ना गारवा जाणवतोय चांगला. सापाचा काय विषय? मग म्हणून तर म्हणलं नीट चालायचं खाली बघून. साप बीप काही सांगता येत नाही, कारण का लय ऊन म्हणजे पाऊस पडून ऊन पडले ना, त्यामुळं. कुठं पाऊस पडलाय सगळं? आज नाही रे बा, पण आता हे दिवस पावसायचे होते ना, मग याच्यामुळं पाऊस पडून ऊन पडल्यामुळं साप वगैरे असे बाहेर निघतात, सांगता येत नाही. त्यामुळं लय सज्जनगत बोलायचं नाही, ते आपल्याला जमणार नाही. आपल्याला असं रानटी लागतं, गावठी बोलणं. हा ह्या गुड्ड्यासारखं. त्यामुळं ते लई प्रोफेशनल बोलणं थोडंसं बाजूला ठेवतो. ओके, चला आता जरा वर चालूया. हे काय आलं सोबत पाण्याची बाटली आणली नेमकी भरलेली, आतले जरा हलकी करतो पाणी पिऊन. हां, अजून बघू वर गाडावं लागलं एखादं तर घेता येईल तिकडं. नाही डार्लिंग, लिंबू सरबत पाहिजे का? येताना घेऊ, येताना थांब. आय लव्ह यू म्हणे आता. चला चल आधी, चल कुठं. तर चॉकलेट खाल्ली त्यामुळे आवाज असा गुडगुडीन. चला नीट वगैरे बा बघून. ओके गुड, चलो. हां चल, थांबत्या नाही येऊ दे. आणि काय तोड नको बरं बा साईडनं. चल चल गुडू. हां हां, अरे आपल्याला कसं स्पीकर करायला जाऊ. चल स्पीकर राहू दे, आपल्याला सह्याद्रीतील मस्त हा पक्ष्यांचा पाण्याचा आवाज ऐकायचा आहे. स्पीकर राहू दे साईडला. चल सावकाश चल फक्त. चला चल. चला चिमेची मैत्रीण आली. चल चल इकडनं बा. चल जाईल. चलो फक्त सावकाश बघा, पाहायचं नाही. सावकाश. हात इकडे पटकन इकडे करता नाही. असं इकडे थांब. चल इकडे जाता नाही. चल इकडं थांबता नाही. हातलं
सावकाश मला येऊ दे गुडू. थांबा थांब 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 गुली तू तिथं. अरे पप्पा चला ना मग मी काय करू? हा कसला भारी निसर्ग आहे. ते मला दिसतंय. हा ना. नको. हा चल इथे सापाचा आवाज तर दिसेल ना मला. हाताला धर. हे झालं. हाताला धर. वा कसला भारी आहे. एक नंबर निसर्ग. पप्पा इथून चालायचं आता मला कसं आहे चालतंय? अरे ही बाटली नव्हती आणाय पाहिजे सोबत राव तर हातात. हाताला धर हाताला धर हाताला धर माझ्या. चला चालत नाही ना पट्ट्या चल पाऊलच नाही वाटते. हा चल माझ्यात पावर नाही वाटत. ओके गुड. अभी बारिश आनी चाहिए थोड़ी थोड़ी. नाही हाँ काय नाही काय नाही. चल तू म्हणताय घे चल. पुढून चल. ओय गुड. अरे वा तिकडे समुद्र दिसतंय. समुद्र नाही कुठं तू. मग तेव्हा समुद्राची गाडी. पवना लेक आहे पवना लेक. अरे बघ, सूर्यफुलाची. पवना धरण. चल वाह वाह वाह. ती बॅग आपली रे. जर हे बॉटल वगैरे आपण त्यात ठेवली असती ना म्हणून. चलो ला 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 ला. कसा आहे किल्ला. पांढरा पांढरा. एक नंबर. अरे अरे वा वा. फक्त लय घाई करायची नाही गुडू आज. चलो 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 रुकने का नहीं गुड्डू. चलो चला तर हातात चल. जमला का. म्हणून गेलं. हाताला धर हाताला धर. मोबाईल आलीच. मला नाही चालू. चल व्यवस्थित चल फक्त.
जातो वरती जा, मी आलो. हां थांब तिथं. येडेगत नको करू, नाटकं करायची नाही. चल चल. इकडं. दरवाजा का हो. चल की बाई. ठीक आहे ना? वाटत आहे. कसं वाटतंय बघ, आहे का गार. बरं चल ना, हळू चालली तर आपण निघायचं माहिती. इकडं इथं कसलंय. चल. हा चल चल चल. चल की मग पटा 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 पाऊल टाकायचं. 200 लाखाचं. दोघं फुलतच जाईल मी. जाऊ बाबा, भेटून फुल. पळायचं नाही कुठे. चल. पळू नको. थांब शिव, पळू नको. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकायची काय. तर पडलेच गडावर, नाही तर मग आणणार नाही गडावरती. एक नंबर. शिकायला मात्र लई कापड झालाय बा, आहे का नाही. चल उठा उठा. वा बघ बघ, बुरून झाली बुरून. कसलं बापा इथून? बघ सावकाश थांब. एक नंबर राव खरंच. एवढं ऊन तरी पण निसर्ग कसा हिरवागार दिसतोय सगळा. जाऊया ना गुड्डू. हा चल. चल. याला ना, हा काय माहिती का, बेताळ दरवाजा. हे काय इकडं. चल. हे तर कामगाराचं कामसाठी गेलं बा. चल. ए थांब, कुठं मला येऊ दे. पुढे जाऊ नको, इकडं हो. हा मासे ते लय भारी. चल. वडगाव मावळ तिकोना किल्ला. इथं श्रीराम ध्यान मंदिर म्हणलेलं आहे. जलकुंभ आणि चल चल चल. हे पाखरू कसं चाललंय, एकदम जांबू
झांपू चुकी चल चल अजून आपल्याला परत वर जायचं अजून बराच वरती आगर काय नीट 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 जमायचं नाही कसा फुसफुस 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 करतोय हाय काय राव मी नाही दमलो तू कसं काय जमला नीट 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 चल बघ बघ ती छोटी दिदी आली इकडे आहे का चल लवकर इकडनं थोडा हात खाली जरा फक्त हा तिथं हा तसं हा चला चल कुठे इकडनं या या हा का पाऊस यायला लागला का ओ माय गॉड कसं आहे ओ माय गॉड चल ओ माय गॉड कुठून पण नको चढू गुड्या घसरशील तुझी मम्मी असते ना असं नको हे इकडं नको ते तिकडं नको अगं बाबो हे असंच आहे ते तसंच आहे अरे वागा थांब नीट 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 जरा सावकाश नीट 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 हा चल सावकाश चल झाकली मुठ 1.25 लाखाची हा चल तिकडे चल इकडे हो चल इकडनं चल एकच मिनिट एंट्री का किरण शिवले इकडे वा इथे चल वरती इथे इकडे 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 चल शिवले इकडे हे तुला अवघड तो बा लय म्हणजे लय अवघड चल इकडे कुठं जा मग व्यवस्थित सावकाश धरून एक मिनिट नाही हा दे बा त्यांना तो नाही त्याचं हां चल अंजावती ओके चल थँक्यू चला हा हां चल आता वरती चालले का आले तुम्ही वरती अजून किती आहे काय इथंच आहे ना हा ना इकडनं का इकडनं हां ना इकडं ना बट चल इकडं जाऊ चल इकडं का ठीक आहे इकडं जाऊन येऊ चल वा एक नंबर कसला भारी निसर्ग आहे हे चल बघा
चल हे 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 कसलंय ते आपली गाडी दिसली का तो खाली तो ते पत्र्यापाशी साईड लावलेली वा चल बघू की. चल 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 हा किती वाजलेत वा हा कसलंय पिलू आज गो गप गप तसं नको करू चल आला आला त्या पायऱ्या पैसे लयची आहे तिथं शेवटी ती बॉटल खाली ठेवली साईडला काढून वरती आलो ते एलदारच म्हणले ते बॉटल तर आहे ना मला इथं वरती चल तर हाच एंड पॉईंट आहे ना तळ आहे का ते माकडे कोणतरी मला तिकडे म्हणले मला कोणतरी म्हटलं तिकडे वरती माकडे येतलंय ना हा ना नाही हे बाकी नाही त्रास दिला नाही पाहिजे त्यांनी हा ना वा एक मिनिट कोण का इकडे गेलो होती अरे तिकडे आधी नाही चल पैसे चल माकडे शिकायला तुझी काय नाही तरी अरे वा झालं की हां सांगतो की हो खाली जायचं. गोठवड्यात घुसरून जी गाडी बंद पडली एवढं खोल ना हां ती पण खाली गेलं तर तुम्हाला तळ लागणार नाही त्याचं एवढं खोल आहे का एवढं खोल आहे. एवढं वरती पाणी कुठं येतं पण आला काय राव आहे ना गावात पाणी जातं यांचं हा का आमची घर इथं आहे खाली का त्या डोंगराच्या खाली कोणतं गाव आहे ते काशी काशिक हा. हे काय आहे? पवना डॅम तो ना पलीकडचा कोणता हाच ना हा आणि तो कोणता तुंगी का आणि हा लोहगड हा पलीकडचा लोहगड ना आणि इकडचा विसापूर ना रे हा 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 विसापूर इकडचा हा. जो उंच आहे तो हा, खूप हा. मोठा आहे उंच चढायला काहीच नाही तो हा हा पूर्ण तो लोहगड, मोठं ना विसापूर तुंगी तिकोना तिकोना हा हा पलीकडे किल्ले आहेत मग बाकीचे लोणावळ्यामध्ये रतनगड ते रतनगड वगैरे ते आपले ते प्रॉपर लोणावळ्याच्या तिकडेच ना एवढंच गड नाही, रतनगड केलेलं आहे आम्ही 17 किलोमीटर चाललेच आहे हा. रतनगड केलेलं आहे आपण लय उंच लांब आहे. तो आहे ना विसापूर विसापूर ना म्हणजे त्याला ट्रेक जास्त आहे का असं का- नाही. म्हणजे वर चालायला जायला थोडंसं साधंच आहे. आहे. हा हा पण वरती फिरायचं म्हटलं ना फिरायचं लय मोठं 4-5 किलोमीटर फिरायला लागते पठारे डायरेक्ट. हा 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 म्हणजे वरती आपलं नवीन गेला की चुकणारच तो. सपाट भाग जास्त आहे हा नाथखुळा आता किल्ल्यावर आलोय आपण आणि आता फिरून जायला आता घरी जायचंय ओम नमः शिवाय चालू बाबा ते बुटाची नाडी सुटली बा थांब आता तर तुझ्या बुटाची नाडी सुटली असं तर थांब आता आहे ना गड फिरून झाला आता गडावरून खाली उतरतोय आम्ही शिवदादा आम्ही कसं आहे पाखरू गड चढलं अरे वा बघ ती नाटक चल हळूहळू चलायचं वा हाताला तर उडी नाही मारायची सांगितलं आहे की काय होतं उतरलं ना आपलाच तोल आपल्याला सावरत नाही मग सावरत नाही का आवरत नाही पण आवरतो नाही चावरतो नाही थावतो नाही चल साळू हळू हाताला धर तू ना माझ्या हाताला धर कुठे चल तू काय करतो माहिती का ऐकत नाही ना त्याच्यामुळं सावकाश ऐका तू एवढा जोरात पळतो त्याने ना पाय बी आचकतो बाळा मग अशानं काय करायचं गडावरती कधी पण ना पायऱ्या उतरताना चढताना पाय सावकाश टाकायचा म्हणजे ना आचकत नाही पाय
हे पेठधन मारुती म्हणून देवस्थान आहे. हे जाताना इथं बरीच पोरं होती, त्यामुळे काय इथलं लोकेशन दाखवलं नव्हतं मी. आणि ह्या देवबाप्पाच्या पाय पडताना बाप्पाच्या पाय पड जाताना असंच बाप्पाच्या पाया पडलं ना, आम्ही वरती गेलो. चला म्हणलं आता येताना पण चल चला आता चला खाली जायचं आपल्याला. चला पट 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 परत चल शिवदादा चल लवकर. हा चल बाप्पाच्या पाया पड. हा बरोबर नीट 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 सावका पळायचं नाही शिव, सांगितलेलं ऐकायचं. सांगितलं काय तर. चला आता बराचसा गाड्याच्या पायथ्यापर्यंत आलोय. हळूहळू हळूहळू अजून बराच आहे, पण हळूहळू उतरून जाऊया खाली. दमलास का? चल डायरेक्ट चल थांब लागली. खाली गेलो घेऊ ना आता. चल पाणी तुला कळलं ना मग आता. मग तू गाडीत सगळी पाण्याची बाटली संपवली, कळलं ना पाणी कुठं प्यायचं असतं? कुठे? वरती गडाव. आणि तू गाडीत सगळी पाण्याची बाटली संपवली. चल पळू नको पळू नको. आता शिकले घेतलं तर आहे म्हणून. मग दगड आहे म्हणून ब्रेक घेतला म्हणून तर म्हणलं पळायचं नाही. चल असं इथं झालं. चल हळूहळू. जमलो बाबा आज लय ऊन. लय ऊन दादा. मी चला चल डार्लिंग चल उठ. चल तर जवळ आलं. चल पळू नको पळू नको पळू नको पळू नको. पळायचं नाही. हळूहळू चला चला. हाताला धर फक्त. तर माझ्या इकडे हाताला किल्ला आहे तोडला ना. टिकोना. किल्ला. चला 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 आता गड उतरून खाली आलो. आता चला चला. ए गुड्या चल तिकडे काय आहे? काय तू? हॅलो चला. नाही घ्यायची ना. नाही आता मॅगी नाही. आता आता घरी जायचं आपला. उशीर झालाय. ओक चला ना. आता माझ्या बरोबर बस ना. हा पोचलो पाहिजे आपल्याला. चला इकडे चल. इथे ना पर्सनल पार्किंग म्हणतात. आलं ना जसं आपल्या इथं जवळपास एकाचे हॉटेल वगैरे आहेत आणि त्यांचे आहेत ना हॉटेलपाशी लावायला सांगतात गाडी आणि पार्किंगचे वगैरे घेतात. माझ्या पण गाडीची तिथं मगाशी तिथं गाडी लावली तर 50 रुपये म्हटले. मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, नाही का आता गाडावरून येत तोपर्यंत जे थोडं पैसे जातील पण गाडी व्यवस्थित राहते ना, म्हणजे त्यांच्या नजरेखाली असते. आणि आता हे काय असते ना इथलं उरकून आता जायचं आपलं खाली. आता इथून हळूहळू हळूहळू आपलं घराकडे. चला चला शिवदादा चालू ना. दमला का काय? चल चल लवकर हाताला धर. चल का रे पा खरं मला म्हणतोय आता लिंबू सरबत प्यायचा. लिंबू सरबत पिलं तर वखरच. दमल्यावरती कधी असले ना जास्त हे नाही करायचं. हा ना आता गाडी पाणी प्यायचं आपलं. काय 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 आधी मी जागा पकडणार का? मी पकडणार. मी गाडी तेवढ्या मग काय करशील? गाडी पळत जाशील काय रे वागा. चल चल
मग कुठे आहे? चला चल, कोणता ते बघ आता. आलो बाबा आपल्या गाडीपाशी. चला बाबा. थांब तुझं कुत्रे तुला चावल बरं का सावकाश. नाहीत तर बघ लय बुंगा फायडे लगेच चावन. नको चल चल चल. थांब मला गाडी उघड दे. चावी. चाळीस काढतो. चकलीट चकलीट देतो? एक चावी. बस चला. दे बाबा हा असं मला वाटतं. बसलो बाबा. गरम पाणी ते पाणी गरम कर. एक नंबर वातावरण निसर्ग आहे. ते समोर तुंगी किल्ला, इकडं विसापूर लोहगड आणि हे समोरचा व्ह्यू मात्र एक नंबर आहे. काय वाजत आहे? तर आता आहे ना काय वाजत आहे? आता समोर दिसतंय ते पवना डॅम. आपण आता काय करूया थोडंसं इथे एका ठिकाणी थांबून जरा 2-3 फोटो क्लिक करूया. छान आहे एक नंबर निसर्ग. हा इकडं शिवदादा आणि हा बाहेरचा व्ह्यू एक नंबर. इथे हे असे स्पॉट बनवलेत फोटोसाठी. हे तर पलीकडं पलीकडं हा चांगला आहे. हा एक स्पॉट आहे इथं. मला वाटतं 1-2 तर थांबू जरा पाण्याची बॉटल घेऊया. तिकोना किल्ल्यावरून आता आपण खाली आलो. मी दादांची ते जरा पाण्याची बॉटल घेतली. पाण्याची बॉटल पाणी बिनी पिऊन ही आपली गुलछडी आणि तो समोर तो किल्ला तिकडनं आलो. तिथे एक जरा थोडंसं एक व्ह्यू पाहू आणि जाऊ. शिवदादा इकडे चल, ये इकडे चल. इथं थांबतो फोटो घेतो. चल एक नंबर. समोर पवना लेक आणि हे पवना डॅम बघा इथं. ए बापूड नको जास्त. आणि हे साईडचा परिसर आणि हे माझं पाखरू गेलं तिथं. काय करायला ए पडेल ते इकडं चल. शिव त्याला हात नको लावू की बाळा. ऐक इकडं हो रे. हा याचा पॉइंट प्रपोज आय माय लव सायली. चल इकडं होय होय इकडं चल. अय हात नको लाव बा. हात नको लाव. चल इकडे चल. साहिलला घेऊन मी प्रपोज करायला येतो परत. साहिलला घेऊन इथं प्रपोज करायला येतो. इकडे इथं थांब. कोणाला घेऊन येऊ? हा साहिलला घेऊन येऊ. सांगू सांगते काय घरी गेलो. थांब मम्मीला सांगतो. मम्मीला सांगतो म्हणा. हा म्हणतोय साहिलला घेऊन ये प्रपोज करा इथं. वय आ वय रे. ए सांगू का? सांगू काय सांगू? काय सांगू? हिम्मत माझी हिम्मत का? माझी हिम्मत सांगतो. इथे नाही बसायचं. इथे ना फक्त असं फोटो काढाय पडतो. चल इकडं चल. चला काय खाते? कुरू 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 खातोय. कुरू कुरू आणि 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 भुंग 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 लोणावळा ठाकूर सई. इकडं कुठं नको बाबा. आता वाईचा अंधार पडायला लागन.
जाणे अंधाराच्या आधी घरी गेलं पाहिजे. जाताना अजून काहीतरी वाचतोय राव, मला वाटतं तेच दगड होता. थांबा थांबा थांबा, अरे थांबा हो थांबा, ऐक ना रे सांबा, अरे थांबा हो थांबा. कसला भारी आहे निसर्ग. इकडं हे जोडपं माझ्या संग वर होतं बरं का गडाव. कप्पल म्हणायचं, कप्पल. काय म्हणायचं गुडू? कप्पल. कळलं? हा हा बा येडेगत नाही का, कसं पण नाही पळायचं. कॅम्पिंग. ओके चला चला आता डायरेक्ट इथून कामशेत. कामशेत वरून मला वाटतं डायरेक्ट चाकण रोडला. चाकण रोड आणि चाकण रोडवरून मग शेल, पिंपळगाव, चौफुला, वाजेवाडी, आपटी, भुर्र भुंग 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 भुंग. वाव, आज शिवदाचा संघ आपली चांगली ट्रिप झाली एकदम. चांगलं बघ. तिकोना किल्ल्याचं दर्शन झालं. तिकोना किल्ल्यावरती ट्रेकिंग. मला वाटलं पोरग दमते का काय, पण तो नाही. पण उन्हामुळे मीच दमलो. आजकाल वयामानानं ऊन सहन नाही होत ना, बरोबर आहे का नाही? वयामानानं ऊन नाही सहन होत, जोरत नाही ऊन, जोरत. कुठेतरी थांबून मस्त पैकी ना एकदा आईस्क्रीम वगैरे घे वाटते. सर्दी नाकाची आईस्क्रीम व्हायची वेळ आली, पण तरी बघू. कर सर्दी करीत बसणार, कत्तर सोडून दिली पाहिजे ना सर्दी. चला आता आलोय बहुळपाशी. आता बहुळतून मस्तपैकी कावेरीला जायचं, जेवण करायचं आणि मग घरी जायचं. पण हा लठ्ठ्या समोरचा लय वेळ झाला, मला जागाच देईना पुढे जायला. आणि हा रस्ता एकतर तर असा आहे, इथं ओव्हरटेक करायचं म्हणलं लय जपून ओव्हरटेक करायला लागतंय. आणि याची भल्लं मोठं टावर रांगे काय केलं, जागाच देईना मला पुढे जायला. Some time later. शिवदादा चला बाबा, आता आलो कावेरीला. आता एक कावेरी हॉटेल, कच्चा काना गेलाय. कावेरी
हा इकडे दिसून कावेरी. आता हे कावेरी, आता इथून जेवायला जायचं. आणि काय करायचं? आता इकडे चला. हे आपला आत बसू इथे. चल, आपण रोज बसतो इकडे तिकडे तिथे. शिवदादा मसाला पापड खातो. दगडू कावेरी हॉटेलमध्ये आता मशरूमची काय मशरूम मसाला आणि रोट्या. रोट्या रोट्या आज रोट्याच खाव्या लागतील. ही आली आमची मशरूमची भाजी. हे रोटी, ही शिवदादा मशरूमची भाजी. आणि मला वाटतं यामध्ये दुपारची चपाती. आता रेमटून खातो आणि मग बोलतो. आहे का नाही शिव? जेवल्या बोलू खाऊ म्हणलं. आपला जेवल्या बोलू म्हटलं. चालेल ना? खाऊन चालू कर. आपलं मशीन नाही बंद पडलं. मशीन बंद नाही पडलं पाहिजे. चल. Some time later. चला जेवण खाऊन झालं. आता जरा घरी निघावं. घरी चला आपली गुलछडी चालू करतो. अरे यार रुकने का ना बाबा, काय को कैसा भी ओवरटेक करता है. बरोबर आहे का नाही? ए डार्लिंग, डार्लिंग तर काय बोला ना बा. ए डार्लिंग इकडे बघ एकदा. क्या हे चौफुल्यावरती आलोय. आता चौफुल्यावरून आपला उजवीका वळायचं आणि वाजेवाडीवरून आपटी वडू. हँग चला चला चला. हे आलो आता बरोबर वडू रोडला. चला वडूत आलो. वडूत आता इथून आपला आपल्याला निघायचं. हे वडू इथून आपटी. आपटी चला चला आपटीला चला. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या या वडू नगरीमध्ये आता आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आता ते त्यांच्या समाधी स्थळाच्या पाठीमागून आपटीकडे चाललोय आणि आता थोडा वेळ थांबतो. आपटीत गेल्यावर बोलतो. ओके. संभाजी महाराजांच्या समाधी स्थळापासून आपल्या आपटीकडं. हा आपल्या आपटीतला ओढा. काय तो निघूनच असं जेव्हा. हा रोहन रोहन अरे 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 चला चला चला. अरे अरे आले चिमू डार्लिंग. आलो घरी आलो.
आलो 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 चल 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 ह्याची मुलं अशी असतात. अरे चल घरी चल चल तू बाहेर बस खाली उतर खाली उतर खाली उतर कुठं याची मग खाली उतर चल 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 आलो. याला असं वाटतं आता कधी येतोय घरी आणि काय करतोय आहे का नाही मग हा हा चला 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 थांबा थांब हे चिमडी माझी चिमडी सर 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 खाली उतर खाली उतर. अरे चिमडी डार्लिंग काय रे अरे काय 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 तक्षू दादा गेला बघ घरात बघ इकून गेला इकून गेला इकून गेला. अरे 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 नको त्याला रिटू कप आलो 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 घरी आलो घरी आलो. कोणाला काय झालं मम्मी अरे पोराला आज लय फिरवलंय पोरानी लय दमलंय. हा दर्शनवर 1 किल्ला दर्शनवर 1 किल्ला दिदू हाय दिदू आलो आम्ही.